श्री गुरुचरित्र महात्म्य. श्री गुरुचरित्र हा एक अतिशय प्रासादिक असा मराठी भाषेतील ग्रंथ आहे. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून पुष्कळ श्री गुरुदेव दत्त भक्त या ग्रंथाची पारायणे वर्षभर करत असतात. पारायण करणाऱ्याची श्री गुरुचरित्रावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि विश्वास त्याच्यावरील सर्व संकटांचा नाश करून त्याला सर्व प्रकारचे प्रापंचिक सुख तर देतेच, पण त्याची आध्यात्मिक प्रगतीसुद्धा होते. गुरुचरित्र हे शिष्य, नामधारक व गुरु सिद्ध यांच्या संवादाचे भक्तिपूर्ण प्रकटीकरण आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे. गुरुचरित्राचे एकंदर 52 अध्याय आहेत. याच्या पारायणाच्या पद्धती. पारायण हे सामान्य भक्त 7 दिवसांचे करतात, तरी 1 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे पारायण करणारेही काही भक्त आहेत. शुभ दिवशी शुभवेळी पारायण सुरू करावे. दत्त जयंतीच्या आधी दत्तजन्मापर्यंत पारायण करण्यासाठी दिवसशुद्धी बघण्याची आवश्यकता नसते. यावर्षी असे पारायण 3 डिसेंबर 2011ला सुरू करून 10 डिसेंबर 2011ला दत्त जयंतीच्या दिवशी पुरे करता येईल. दत्त जयंतीच्या दिवशी परत अध्याय 4 वाचण्याची ही पद्धत आहे. पारायणासाठी साहित्य: गुलाबाची फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, नैवेद्यासी पेढे अगर मिठाई, अष्टगंध, हिना अत्तर, रांगोळी, 3 पाट, नारळ इत्यादी साहित्य असावे. पारायणाची पूर्वतयारी: पारायणाला शुचिर्भूत शरीराने व मनाने बसावे. आंघोळ करून संध्याआधी करावी व देवांची पूजा करावी. देवाला व घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा. पारायणाला बसण्याची जागा स्वच्छ करून रांगोळी घालून 3 पाट अगर आसने मांडावीत. 2 आसने समोरासमोर मांडावीत व 1 आसन बाजूस मांडावे. वाचणाऱ्याचे तोंड पूर्वेस अगर उत्तरेस असावे. आपल्यासमोर चौरंगावर श्री गुरुदेव दत्तांची तसबीर ठेवावी. त्याची पूजा करून हार घालून समोर गुरुचरित्राची पोथी घेऊन पोथीचीही पूजा करावी. कलश स्थापना व त्याचे पूजन करावे. तुपाचे निरांजन सतत समोर तेवत असावे. 7ही दिवस वाचनाची जागा एकच असावी. पारायण कशासाठी करत आहोत त्याचा उच्चार करून संकल्प सोडावा व वाचनाला सुरुवात करावी. वाचन मोठ्यानेच करावे, मनात करू नये. पारायण चालू असताना फोन, मोबाईल बंद ठेवावा. कुठच्याही प्रकारचे बोलणे पारायण चालू असताना करू नये. वाचन सुरू असताना एकाग्रता अतिशय महत्त्वाची आहे. वाचनात एकाग्रतेने मनाने एकरूप व्हावे. काही विशिष्ट परिस्थितीत एकेका अध्यायाचेही वाचन करण्याची प्रथा आहे. प्रत्येक दिवशी अध्यायांचे वाचन: पहिल्या दिवशी 1 ते 8 अध्याय, दुसऱ्या दिवशी 9 ते 18 अध्याय, तिसऱ्या दिवशी 19 ते 28 अध्याय, चौथ्या दिवशी 29 ते 34 अध्याय, 5व्या दिवशी 35 ते 37 अध्याय, 6व्या दिवशी 38 ते 43 अध्याय आणि 7व्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी 44 ते 52 अध्याय वाचून पारायण पुरे करावे. प्रत्येक दिवशी वाचन झाल्यावर नमस्कार करून उठावे. काहीतरी फलाहार करावा, नाहीतर काहीतरी उपवासाचे पदार्थ खावेत. दिवसभर शुद्ध मनाने राहावे व रात्री भूमीवर शयन करावे. ब्रह्मचर्याचे पालन पारायण चालू असताना करावे. 7 दिवस पारायण झाल्यावर अनुष्ठान म्हणून ब्राह्मण सुवासिनीला भोजन दक्षिणा द्यावी. जेवणात पुरणपोळी व घेवड्याची भाजी अवश्य करावी. अशा रीतीने पारायण पुरे करावे. अध्यायांचे महत्त्व: संपूर्ण ग्रंथाचे पारायण करणे अशक्य असेल तेव्हा आपल्या अडचणीनुसार फक्त विशिष्ट अध्यायाचेच पारायण करण्याची ही प्रथा आहे. अध्याय पहिला हा सद्गुरू प्राप्तीसाठी वाचतात. अध्याय दुसरा हा श्री गुरु कृपा व्हावी म्हणून वाचतात. अध्याय 4 हा श्री दत्त जन्माचा अध्याय आहे. अध्याय 13 उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी व रोगमुक्तीसाठी हा वाचतात. अध्याय 14 प्रापंचिक अडीअडचणी दूर व्हाव्यात म्हणून हा वाचतात. अध्याय 18 दारिद्र्य दूर व्हावे म्हणून हा वाचतात. अध्याय 20 व 21 संततीच्या आरोग्यासाठी म्हणून हा वाचावा. अध्याय 39 संतती प्राप्तीसाठी म्हणून हा अध्याय वाचला जातो. अध्याय 39चे पारायण करण्याआधी श्लोक म्हणावा.
नमस्ते योगिराजेंद्र दत्तात्रेय दयानिधे षष्टिवर्ष वयस्काय वंध्याय पुत्रदानवान् तद्वन्मेयि कृपा कृत्वा श्रीशं भक्तं चिरायुषं देहि मे तनयं दत्त त्वामहं शरणं गतः. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी श्री गुरुचरित्रावर संस्कृतमध्ये द्विसहस्री श्री गुरुसंहिता हे ग्रंथ आणि त्रिसती गुरुचरित्र हे काव्य लिहिलेले आहे. मराठीमध्ये त्यांनी सप्तशती गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. पारायणामुळे होणारे लाभ. श्री गुरुचरित्र पारायणामुळे आरोग्य, पुत्रप्राप्ती, संतती, धन, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, सर्व संकटांचे निवारण, भूतबाधा व करणी यापासून मुक्तता, रोगांपासून सुटका होऊन सुदृढ आरोग्य लाभणे, पारमार्थिक गुरुकृपा, सद्गुरू प्राप्ती, जीवनात शांती आणि अंतिम मोक्ष अशा अनेक प्रकारचे लाभ होतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्र हा प्रासादिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनात आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनी देणारा आहे. अशा या श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने दत्तभक्तांचे सर्व प्रकारचे शुभ मनोरथ पूर्ण व्हावेत आणि त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा हीच श्री गुरुदेव दत्तचरणी प्रार्थना.